या ठिकाणी आपण भारताचा महान्यायवादी याबद्दल माहिती घेणार आहोत. भारताचा महान्यायवादी हे पद आपण 1935चा कायदा तसेच ब्रिटनकडून घेतलेले आहे. महान्यायवाद्याचा समावेश भाग 5 प्रकरण 5 मध्ये आहे. त्यासाठी राज्यघटनेत कलम 76 नुसार भारताचा एक सर्वोच्च कायदा अधिकारी असेल ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो. महान्यायवादी जसा केंद्रात असतो तसा प्रत्येक राज्यासाठी महाधिवक्ता असतो, ज्याच्यासाठी कलम आहे 165. सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश होण्याची त्याची पात्रता असावी. तसेच महान्यायवाद्याची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी आपल्या पदावरती राहू शकतो. महान्यायवाद्याचे पगार भत्ते हे पारिश्रमिक असतात आणि ते राष्ट्रपती निश्चित करतात. तसेच तो पूर्णवेळ वकील नसतो आणि तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये त्याचा 11वा क्रमांक येतो. 11व्या क्रमांकावर महान्यायवाद्यासोबतच नायब राज्यपाल आणि सचिव कॅबिनेट असतात. महान्यायवाद्याला प्राप्त झालेले विशेष अधिकार हे कलम 105 आणि कलम 88 नुसार आहेत. थँक्यू.